नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शनर्सला आनंदाची बातमी. पेन्शन वाढीवर एक महत्त्वाची अपडेट. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन किती वाढेल याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पण तज्ज्ञांच्या अंदाजानुसार काही संभाव्य आकडे समोर आले आहेत. ज्यामध्ये सरासरी पेन्शन किती वाढू शकते? तज्ज्ञांच्या मते साधारण 20% ते 30% पर्यंत प्रत्यक्ष वाढ होण्याची शक्यता आहे. काही परिस्थितीत 40 ते 80% पर्यंत वाढ दिसू शकते. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. तज्ज्ञांच्या मते किमान पेन्शनचा अंदाज. सध्याची किमान पेन्शन 7व्या आयोगानुसार 9,000 रुपये. 8व्या आयोगानंतर अंदाजे 18,000 ते 25,000 रुपये. काही अंदाजानुसार किमान पेन्शन 9,000 वरून 25,000 पर्यंत जाऊ शकते. उदाहरणार्थ, सध्याची पेन्शन 20,000 रुपये, 8व्या आयोगानंतर 26,000 ते 40,000 रुपये. सध्याची पेन्शन 30,000 रुपये, 8व्या आयोगानंतर 39 ते 60,000 रुपये. सध्याची पेन्शन 40,000 रुपये, 8व्या आयोगानंतर 52,000 ते 80,000 रुपये. हे फिटमेंट फॅक्टर 2.0 ते 2.86 च्या आधारावर अंदाजे वर्तविण्यात आली आहे. पेन्शन वाढीवर याचा काय परिणाम होतो? आयोगानुसार पेन्शन वाढीमुळे पुढील गोष्टींवर परिणाम दिसून येऊ शकतो, ज्यामध्ये मेडिकल अलाउन्समध्ये वाढ, DA मध्ये वाढ. अंमलबजावणी कधी? अपेक्षित लागू तारीख 1 जानेवारी 2026, पण प्रत्यक्ष वाढ व एरियर 2026-27 मध्ये मिळण्याची शक्यता. थोडक्यात असे म्हणता येईल की पेन्शनमध्ये अंदाजे 20% ते 30% निश्चित वाढ होऊ शकते. काही प्रकरणात दुप्पट किंवा त्याहून जास्त वाढ होऊ शकते.